दंडवत प्रणाम. देवश्री चक्रधर यूट्यूब चॅनलवर ऐकत असणाऱ्या सर्व अच्युत गोत्रे श्रोत्यांचे कथाकथनाच्या या सदरामध्ये हार्दिक स्वागत. आज आपण दंते गोपाळवासांची कथा ऐकणार आहोत. ज्या दंते गोपाळवासांनी त्या परमेश्वराच्या वचनांचं पालन करत, आज्ञेचं पालन करत आपला देह क्षेपला, त्या दंते गोपाळवासांचं कथा या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. दंते गोपाळवासांची ही कथा महंत कळमकर बाबांनी आपल्या सुंदर शब्दात या ठिकाणी मांडलेली आहे. तीच कथा आपणासमोर मी सादर करीत आहे. दंते गोपाळवास. दंडवत प्रणाम. उंच धिप्पाड देह, तसाच देखनाही, देवानं बुद्धीही तशीच तल्लक दिलेली आणि त्याचा वापरही गोपाळ पंडितांनी योग्य प्रकारे केला होता. ऐन तारुण्याच्या काळात परमेश्वराचा शोध घेण्याचं वेळ लागलेला गोपाळ संन्यास घेऊन गावोगावी भटकत होता, ते फक्त परमेश्वरासाठीच. कडकडीत वैराग्य पत्करून परमेश्वराची प्राप्ती करून घ्यावी, म्हणजे या संसाररूपी सागरातून आपली सुटका होईल, या जाणीवेने ज्ञान परिपूर्णते लागी अधिकरणाची जवळीक करून त्याने योग्यता सिद्ध केली होती. आता एकच ध्यास मणी लागला होता, तोच व्हावा, तोच भेटावा. परमेश्वर परीक्षा घेतो म्हणतात ते खोटं नाही. गंगा तीराला दुष्काळ पडला, लोक अन्न अन्न करून प्राण सोडत होते. जनावरांना चारा मिळत नव्हता. दुष्काळामुळेच गावच्या गावं रिकामी होऊ लागली. गुरांना घेऊन आवश्यक सामानासहित लोक पोट भरण्यासाठी स्थलांतर करू लागले. गोपाळवासानेही गंगातीर सोडण्याचा निर्णय घेतला. गोपाळाला मृत्यूचे भय नव्हते, तो तर मरायला तयारच होता. परंतु शास्त्र सांगते, एक दिवस मिळणार नाही, 2 दिवस मिळणार नाही, 3ऱ्या दिवशी मिळेलच. तोपर्यंत आपण धीर सोडू नये, म्हणून ते आटण करीत चंदनवंदन या परिसरात गेले. आज ते सातारा जिल्ह्यात आहे. त्या प्रांतातल्या राजाला एका ज्योतिषाने भविष्य सांगितले की तुझ्या राज्यात एक सत्पुरुष येणार आहे आणि येथे वास्तव्य करणार आहे. त्याच्या ठिकाणी अन्नदान केले तर तुला महत्पुण्य लागेल. त्याकरता तू अन्नक्षेत्र चालू कर. राजाने त्या ज्योतिषाचे ऐकले आणि अन्नक्षेत्र सुरू केले. राजाने अन्नक्षेत्र मांडल्यामुळे लोकांची चंगळ झाली. कधी कुणीही तिथे यावं आणि पोटभर जेवण करावं. अन्नक्षेत्र सकाळपासून रात्री उशिरापर्यंत चालत होतं. अट एकच होती की कुणीही वाढून नेता कामा नये. त्या अन्नक्षेत्रात कितीही वेळा जेवलं तरी काही हरकत नसायची. गोपाळवास आटनक्रमे त्या परिसरात आले. कुठल्याही गावात गेलं तरी भिक्षा मिळणं कठीण झालं होतं. ज्या घरी भिक्षेला गेलं त्या व्यक्तीनं म्हणावं, बाबा आमच्या दारातून तुम्हाला विनमुख पाठवावं लागतं, त्याबद्दल क्षमा करा, परंतु आमचा नाईलाज आहे. आम्हीच राजधानीच्या अन्नक्षेत्रात जेवायला जातो. गोपाळ पंडित मात्र शांत आणि धैर्य ठेवून, काही हरकत नाही, त्याला काय फरक पडतो असे म्हणत आणि दुसऱ्या घरी भिक्षेला जात. तिथेही त्यांना निराशाच मिळे. असे फिरत फिरत 2 दिवसातून एखाद्या दिवशी चतकोर भाकर मिळत असे. या प्रकारामुळे त्यांची प्रकृती खंगत चालली होती. आसपासच्या कुठल्याही गावात भिक्षा मिळणार नाही हे गोपाळ पंडिताच्या लक्षात आले. आता आपल्याला भिक्षेसाठी राजधानीतच जावं लागेल हे त्याने ओळखलं. म्हणून एके दिवशी ते राजधानीला जाऊन पोहोचले. राजवाड्याला खेटून 15 ते 20 एकराचा परिसर अन्नक्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आला होता. 5 एकराचा विशाल आणि भव्य मंडप उभारण्यात आला होता. 1 एकरचे पाकगृह बांधण्यात आले होते. 1 एकरामध्ये जलकुंभ उभारण्यात आले होते. 2 एकरामध्ये जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती. भोजन मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ 2 दरबान उभे होते. गोपाळ पंडित त्या प्रवेशद्वाराजवळ गेले आणि भिक्षा असा आवाज केला. द्वारपाल जवळ येऊन म्हणाले, साधू बाबा, आम्हाला इथून अन्न नेऊ देण्याची परवानगी नाही आहे, तुम्ही आत मंडपामध्ये बसून भोजन करा ना. गोपाळ पंडित विनम्रपणे त्यांना म्हणाले, नाही, मला माझ्या देवाची येथे बसून खाण्याची अनुज्ञा नाही, येतो मी. एवढे बोलून गोपाळ पंडित तिथून निघाले आणि चंदनवंदनच्या राजधानी शेजारच्या जंगलात गेले. हिरवीगार वनराई असलेलं चंदनवंदन जंगल त्या वर्षी वृक्ष बनलं होतं. खळखळ वाहणारे झरे आटले होते. तुरळक कुठेतरी साचलेलं पाणी दिसत होतं. पक्ष्यांच्या किलबिलाटानं गजबजलेलं जंगल यावर्षी विराण दिसत होतं. गोपाळ पंडित पाणी शोधत शोधत एका खोल ओहळापाशी आले. साचलेल्या डबक्यात पाणी त्यांनी शोधून कापडी तांब्यात घेतलं आणि एका वाळलेल्या वृक्षाखाली जाऊन बसले. पिशवीतून विशेष बाहेर काढला. हात सोवळे करून कपाळाला लावला. विशेष टोपणात ठेवून पिशवीवर ठेवला आणि उत्तरेकडे हात जोडून म्हणाले, प्रभू, तुमची सुकुमार आरोगणा,
मी वाळले कुटकेही आज तुम्हाला अर्पण करू शकत नाही, नुसते जलच आज उपलब्ध झाले आहे, त्याकरता त्याचा स्वीकार करून मला आपला प्रसाद द्यावाजी. एवढे बोलून ते उठून उभे राहिले. उत्तरेकडे हात जोडून 5 साष्टांग दंडवत घातले आणि स्मरण करीत बसले. त्यांच्या डोळ्यातून अश्रुपात होत होता. स्मरण झाल्यावर देवाला दाखवलेलं पाणी पिऊन टाकलं आणि एका वृक्षाखाली चिंतन करीत बसले. दिवस मावळतीला गेला होता. गोपाळ पंडिताने ओहळाचं पाणी गाळून आणलं, देवपूजा काढली आणि वंदन करायला सुरुवात केली. देवपूजा आरती दंडवत होईपर्यंत अंधार पडला होता. तांब्यात असलेलं पाणी त्यांनी घटाघटा पिऊन टाकलं आणि हातात माळ घेऊन ते स्मरण करीत बसले. गोपाळ पंडिताच्या सर्व आशा आकांक्षा मावळल्या होत्या. त्यामुळे आता फक्त लोहाराच्या भात्यागत श्वास घेणं उरलं होतं. सूर्य मावळला होता. त्याचा संध्य प्रकाश पृथ्वीवर पसरला होता. वारं सुटलं होतं. त्यामुळे जमिनीवरचा पाला पाचोळा इकडे तिकडे उडत होता. हळूहळू अंधार पडू लागला आणि रात्र गडद होऊ लागली. त्यातच रातकिड्याचं गायन सुरू झालं. दंते गोपाळवासांचं स्मरण चालू होतं. 5 दंडवत घालून गोपाळ पंडित अंथरुणावर पडले. अंथरुण कसलं? ते एक पातळ 2 हाताचं वस्त्र, तेच अंथरुण आणि तेच पांघरूण. कमरेला 2 हाताचं एक धुडकं, तेही लज्जारक्षणार्थ. गोपाळ पंडित झोपले खरे, पण झोप कशाची लागते? पोटात जर अन्नाचा कण नसेल तर कशाची झोप आणि कशाचं काय? 2 वाजताच ते उठून नामचिंतन करीत बसले. आकाशात सूर्योदयाची सूचना देणारी लालिमा पसरत चालली होती. सूर्योदय झाला. संपूर्ण पृथ्वी जागी झाली. पक्ष्याच्या झुंडी अन्नशोधाच्या मोहिमेवर निघाल्या होत्या. गायी गुरांचं हंबरणं स्पष्ट ऐकायला येत होतं. दूरवर गावातला गजबज ऐकू येऊ लागला. दिवस उजाडेपर्यंत गोपाळ पंडिताचं दीर्घ स्वरात नामचिंतन चालू होतं. गोपाळ पंडित उठले, प्रातःविधी उरकून आले, मुखमार्जन झालं आणि देवपूजा वंदन करीत बसले. सकाळचा पूजावसर, प्रसाद, सेवा, मूर्तीज्ञान आदी विधी संपेपर्यंत सूर्य चांगलाच वर आला होता. हातात माळ घेऊन आता ते परत चिंतन करीत बसले. मध्यानाची वेळ झाली होती. गोपाळ पंडितांनी दुपारच्या पूजावसरला प्रारंभ केला. देवपूजा, वंदन, प्रसाद, सेवा, मूर्तीज्ञान, दंडवत आदी विधी उरकून ते भिक्षेला निघाले. पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे त्यांची झोप जात होती. खरं तर आजही त्यांना भिक्षा भेटेल की नाही याची खात्री नव्हती. परंतु भिक्षाविधीचं पालन करणं हा एक धर्म आहे आणि तो मरेपर्यंत सांभाळला पाहिजे, म्हणूनच ते भिक्षेला निघाले होते. नगरासमीप आलेल्या अन्नक्षेत्राच्या मंडपाजवळ यायला त्यांना किमान 1 तास लागला. अंतर तसं 2 फरलांगाचं, पण अंगात बळ नसल्यामुळे ते अंतरही जास्त वाटत होतं. अन्नक्षेत्राच्या मंडपाच्या दारासमोर जाऊन त्यांनी भिक्षा असा आवाज दिला. द्वारपालांनी गोपाळ पंडितांना पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हे कालचेच महात्मे आहेत, जे भिक्षेला आले होते आणि आपण भिक्षा दिली नाही. आजही ते भिक्षेला आले आहेत. काय करावं त्यांना सुचेना. त्यातील एक जण म्हणाला, बाबा तुम्ही कालही आलात, कालही आम्ही तुम्हाला भिक्षा देऊ शकलो नाही, आजही तुम्ही आलात, पण काय करावं? आम्हाला अन्न मंडपाच्या बाहेर देण्याचे आदेश नाहीत, त्यामुळे तुम्ही इथेच बसून जेवण करा. गोपाळ पंडित शांत आणि धीरगंभीर आवाजात त्याला म्हणाले, जसे तुमच्या राजाच्या आज्ञेचं पालन तुम्ही करता, त्याची आज्ञा भंग करीत नाही, तसं मीही माझ्या राजाच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाही. त्याची आज्ञा आहे भिक्षा मागून नदीच्या तीरी भोजन करावं, गावात नाही. म्हणूनच मी इथे बसून भोजन घेऊ शकत नाही. भिक्षा न मिळाल्याने गोपाळ पंडित तसेच पुन्हा जंगलाच्या दिशेने निघून गेले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून एक द्वारपाल म्हणाला, काय उपयोग आहे या अन्नक्षेत्राचा? अरे भुकेलेला अन्न मिळत नसेल आणि तेही अशा सत्पुरुषाला जे निरुपद्रवी आहेत, संत आहेत, ज्याच्या मुखात सदैव भगवंताचं नाम आहे, जो कोणाचंही वाईट चिंतन करीत नाही, ज्याच्या मुखात जर अन्नाचा कण जात नसेल, अशा सत्पुरुषाच्या मुखात जर अन्न जात नसेल तर काय उपयोग या सर्व खटाटोपाचा? अरे त्याचा चेहरा पाहिलात का? भिक्षांना मिळालं नाही तरी त्याच्या चेहऱ्यावर किंचितही चिंता नाही, की कुणावरही रोष नाही. आणि आपण दररोज पाहतो ते अन्नासाठी धाव धाव करणारे आपण पोट भरून मिळत असतानाही आमचा वखवकलेपणा जात नाही. कुठे हावरट आणि प्रचंड लोभी आपण, आणि कुठे ते निर्लोभी व्यक्तिमत्व. दुसरा एक द्वारपाल म्हणाला, खरं आहे तुझं, पण आपण काय करू शकतो हळूहळू व्यक्त करण्याशिवाय? पहिला द्वारपाल म्हणाला, कमीत कमी आपण अधिकाऱ्याला जाऊन सांगू तर शकतो. दुसरा म्हणाला, आपलं कोण ऐकेल, आपण द्वारपाल आहोत, सल्लागार नाही. पहिला म्हणाला, प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे. दुसरा म्हणाला, ठीक आहे,
चल त्यांच्याकडे. दोघेही अधिकाऱ्याकडे जायला निघाले. तिसरा त्यांना म्हणाला, तुम्ही प्रवेशद्वार सोडून जाताय, याचा तुम्हाला त्रास होईल. या तिघांचं संभाषण चालू असतानाच अधिकारी तिथे आला आणि त्याने तिघांनाही दमदाटी करीत म्हणाला, काय गोंधळ चाललाय रे? पहिला द्वारपाल त्या अधिकाऱ्याला म्हणाला, महोदय, एक संन्यासी दररोज भिक्षेला येतात, परंतु त्याला आम्ही भिक्षा देऊ शकत नाही. त्यांचं वाक्य मध्येच तोडत तो अधिकारी म्हणाला, अरे मग त्यांना आतमध्ये जेवण द्यायचं, आतमध्ये आणून त्यांना जेवायला बसवायचं ना. दुसरा द्वारपाल म्हणाला, महोदय, ते भिक्षा घेऊन नदीकाठी जेवण करतात, उद्या आल्यानंतर त्यांना भिक्षा देऊ का? अधिकारी म्हणाला, तुम्हाला जास्तीचा आगाऊपणा करायला कोणी सांगितला? तुम्ही द्वारपाल आहात ना, द्वारपालाचंच काम करा. फुकट सल्ले देण्याचं काम करू नका. माणसानं आपली लायकी पाहावी, नको त्या गोष्टीत लक्ष घालू नये. चला, लागा आपापल्या कामाला. कामचोर कुठले? द्वारपाल गप्प बसले. अधिकारी निघून गेला आणि दुसरा द्वारपाल पहिल्या द्वारपालाला म्हणाला, भाऊ, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. पहिला द्वारपाल म्हणाला, आपण प्रयत्न तर केले. इकडे गोपाळबास जंगलात गेले. ओढ्यात असणारे पाणी त्यांनी आपल्या पात्रात शोधून घेतले. एका वृक्षाखाली बसतान पसरले. देवपूजा वंदन करून देवास प्रार्थना केली. म्हणाले, भगवंता, आजही तुम्हास पाण्याचा उपहार दाखवित आहे, कारण भिक्षेस काहीही मिळालेलं नाही. पण मी तुम्हाला मागणार नाही. माझं हित तुम्ही जाणता, त्यामुळे मला मरणाचीही चिंता नाही. उलट मरणानंतर तुमची भेट होईल. माझे श्वास बंद होण्यात माझं हित असेल तर तसंच व्हावं. उद्या मला भिक्षा मिळूच नाही. उद्या मला भिक्षाच मिळू नये. पण माझ्या हातात काय आहे? ही नुसती परीक्षाच असेल तर ठीक आहे, जशी तुमची इच्छा. दंडवत घालून ते स्मरण करीत बसले. दिवस मावळतीला आला. गोपाळ पंडित दररोजच्या विधीला लागले. देवपूजा, वंदन, पूजावसर, प्रसाद सेवा, मूर्तिज्ञान, दंडवत आदी विधी उरकेपर्यंत अंधार पडला. गोपाळ पंडित भगवंताचं नामचिंतन करीत बसले. आज त्यांना झोप लागली नाही, नुसती गुंगी येत होती. रात्री जंगली श्वापदाचे आवाज येत होते. जाग आली की नामस्मरण आणि नाम बंद पडले की किंचित निद्रा, असा कार्यक्रम चालू झाला होता. पहाट झाली. पक्ष्यांचं भजन सुरू झाले. घरट्यातून त्यांनी उड्डाण करायला सुरुवात केली. पृथ्वीने पांघरलेली काळी शाल दूर करायला सुरुवात केली. पूर्व दिशेला आकाशात गुलाल उधळत सूर्यदेवाचं आगमन होत होतं. पृथ्वी, सूर्य, मेघ तिघेही एकत्र जमा झाले. पृथ्वी म्हणाली, लोक माझ्या पोटात नांगर घालतात, मला उलतं पालतं करतात, माझ्या पोटात बीज टाकतात. मेघ म्हणाला, मी त्यात पाणी आणून ओततो. सूर्य म्हणाला, मी माझ्या प्रकाशाने ते रोप वाढवतो, परंतु गोपाळबासासारख्या महापुरुषाला अन्न मिळालं नाही तर काय फायदा? पृथ्वी म्हणाली, यात आपला काय दोष? आपण आपली कामं बरोबर केलीत, पुढचं काम माणसाचं आहे, त्यांनी ते बरोबर करावं. सूर्य म्हणाला, कंटाळा आणला या माणसाने. पृथ्वी म्हणाली, त्याचेच परिणाम भोगतात सारे. मेघ म्हणाला, परंतु गोपाळ पंडितासारख्याला त्याचे चटके बसावे याचं दुःख वाटतं. सूर्य म्हणाला, चला, आपल्याला आपली कामं आहेत. गोपाळबासाची चिंता आपल्याला करायची गरज नाही, कारण त्याची चिंता करणारा भगवंत आहे. गोपाळबास उठले. प्रातःविधी आटोपला. देवपूजा, वंदन, पूजावसर, प्रसाद सेवा, मूर्तिज्ञान, दंडवत आदी विधी आटोपले आणि देवाचे ध्यान करीत बसले. दुपार झाली आणि गोपाळ पंडित भिक्षेला निघाले. रस्त्याने चालताना मनात विचार आला की आज भिक्षा मिळाली नाही तर बरं होईल, अन्यथा पुन्हा जर पुनःसंबंधाला पोहोचण्यापुरतं गोमटं फळ जमा झालं नसेल तर काय भिक्षा मिळेल? आणि गोमट्याचा साठा पूर्ण झाला असेल तर भिक्षा मिळणार नाही. अन्नक्षेत्राच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. भिक्षा सवाल केला. भिक्षा. द्वारपालाने त्यांच्याकडे पाहिलं. तो जवळ आला आणि साश्रू नयनांनी त्यांना म्हणाला, बाबा, तुमच्याकडे पाहिलं की पोटात तुटत आहे. तुम्हाला भिक्षा द्यावी असं मनातून वाटतं, परंतु इथून बाहेर अन्न दिल्यावर कुठल्या दंडाला पात्र व्हावे लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आम्हाला क्षमा करा बाबा, आम्हाला क्षमा करा. गोपाळबास हसले आणि म्हणाले, तुम्ही कशाला खंत बाळगता? त्यात तुमचा काही दोष नाही. माझीच सत्वपरीक्षा असेल कदाचित. एवढे बोलून ते जंगलाच्या वाटेने चालू लागले. चालताना त्यांचे पाय नीट पडत नव्हते, परंतु त्यांना आज एका गोष्टीचं समाधान होतं की आज स्वामींच्या सूत्राचा प्रत्यय त्यांना येणार होता.
मनात म्हणाले, स्वामी म्हणतात, एक दिन मिळे, एक दी न मिळे, दो दी न मिळे, तिसरा दी न मिळोच नाही. आज तिसऱ्या दिवशीही आपल्याला भिक्षा मिळाली नाही. यात स्वामींचा काहीतरी हेत असायला पाहिजे. तो नेमका काय असेल तो आज आपल्याला निश्चित कळेल. म्हणजेच या सूत्राची अनुभूती आपल्याला येईल. विचार करीत ते जंगलात येऊन पोहोचले. ओहळाचं पाणी शोधून आपल्या पात्रात घेतलं. एका वृक्षाखाली येऊन बसले. देवास प्रार्थना करीत म्हणाले, हे देवा, श्री चक्रधरा, साधन दाते, आज माझी परीक्षा संपेल अशी माझी खात्री आहे. मी मृत्यूला घाबरत नाही हे तुम्हास माहिती आहे. परंतु आज किती प्रतीक्षा करावी लागेल, किती प्रतीक्षा करायला लावता. खरंच प्रभू, आता धीर धरवत नाही. तुमच्या भेटीसाठी तळमळत आहे. प्रभू, का अजून माझी आयु घेता नासली नाही. खरंच इतक्या लवकर कशी नासेल. अनंत जन्माची पुटं चढली आहेत. त्याला वेळच लागेल. माणूसही वेडाच आहे. स्वतःची योग्यता आणि पात्रता ठरवतो. कुणाची किती योग्यता आणि किती पात्रता हे फक्त तूच जाणतोस. जेव्हा वेळ येते तेव्हा जीवात्मा तुझ्याकडे पाठ करतो आणि तुला खंती आली की मग रडत बसतो. तशीच माझी गत झाली. प्रभू, मला क्षमा कर, कारण आता अशक्तपणामुळे माझ्याने कुठलाच विधी होणार नाही. गोपाळ पंडिताने एक दीर्घ श्वास घेतला आणि नामस्मरण करायला सुरुवात केली. सूर्य गोपाळ पंडिताची धीरवीरता पाहून नतमस्तक झाला आणि अस्त पावला. रात्रीने पृथ्वीवर आपली शाल पांघरायला सुरुवात केली. आपल्या जवळचा विशेष कपाळाला लावून गोपाळ पंडिताने झाडाच्या कोकात तो विशेष ठेवला आणि ज्या दगडाला खेटून ते बसले होते त्याच दगडावर दुसऱ्या दगडाने कोरून ठेवले, एथ छिन्नस्थळी असे. उत्तरेला हात जोडून नामचिंतन करीत बसले. आता तोंडातून उच्चारही निघत नव्हता, तरीही नामचिंतन चालूच होतं. कारण त्यानेच भगवद्गीतेत सांगितलं होतं, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. त्यासाठी शेवटचा श्वास देहात आहे. तोपर्यंत नाम आपल्या मुखात आलंच पाहिजे, हेच त्यांनी देवाला मागणं मागितलं होतं. रात्र अधिकाधिक गडद होत गेली. गोपाळ पंडिताला आज अजिबात उसंत नव्हती. नामोच्चार चालूच होता, पण आवाज अगदीच क्षीण झाला होता. पहाटेची चांदणी निघाली. गोपाळ पंडिताचा आवाज बंद झाला. प्राण डोळ्यात आले होते. श्वासाची गती मंदावली होती. त्यांच्याही लक्षात आलं की आता आपली जीवनयात्रा संपली. जाता जाता देवाचं नाम घ्यावं या उद्देशाने त्यांनी तोंड उघडलं तर पाहतो तर काय, समोर साक्षात सर्वज्ञांची श्रीमूर्ती त्यांना दिसली. जणू ते म्हणतात, गोपाळा, खूप थकलास का रे बाबा, पण आता तुझा त्रास संपला. परीक्षेत तू उत्तीर्ण झालास. आता पुन्हा कुठलीच परीक्षा नाही. चल, मी तुला न्यायला आलो आहे. पुन्हा संबंध तुझी प्रतीक्षा करीत आहे. गोपाळ पंडित फक्त एवढंच म्हणाले, माझा देव श्री चक्रधर, माझा देव श्री चक्रधर. आणि त्यांची प्राणज्योत मालवली. साधारण पहाटेची 5ची वेळ असेल. नेमका त्याच वेळेला राजा राजवाड्याच्या गच्चीवर फिरण्यास गेला होता. जंगलात त्याला प्रचंड प्रकाशझोत आकाशाकडे झेपावताना दिसला. त्याने नोकरांना आवाज दिला. नोकर धावत आले. तो त्यांना म्हणाला, अरे, जंगलात हा कशाचा प्रकाश आहे, पहा बरं, चौकशी करा. तो प्रकाश साऱ्यांनीच पाहिला. राजाने नोकर जंगलाच्या दिशेने पाठवल्याने राजा स्वतःही त्यांच्या बरोबर निघाला. आता तो प्रकाश कमी कमी होत चालला होता. नोकर जंगलात पोहोचले. आता थोडं थोडं उजाडत चाललं होतं. नोकरांनी पाहिलं तर एका झाडाला टेकून एक महात्मा बसला होता. त्याच्या शरीरातून हा प्रकाश निघाला असावा असा त्यांनी तर्क केला. त्यांनी त्या महात्म्याला आवाज दिला, ओ बाबा. ते बोलत नाही. त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या महात्म्याला हात लावला तेव्हा ते दचकलेच, कारण त्या बाबांचं जंगलामध्येच देहावसन झालं होतं. चेहऱ्यावर मात्र कुठलाच त्रासिक भाव नव्हता. प्रसन्न मुद्रा होती. पाहणाऱ्याला वाटावं आपल्याकडे पाहून हसतायत. नोकर धावतच राजवाड्यात आले. तोपर्यंत चांगलंच उजाडलं होतं. परंतु सूर्य मात्र आपलं तोंड ढगाळ लपवत होता. मेघांनी मात्र गर्जना करून आसमंत हादरवून सोडला होता. नोकर राजाच्या समोर येऊन उभे राहिले. राजाने विचारलं, काय भानगड आहे? नोकर म्हणाले, महाराज, एक तपस्वी तिथे गतप्राण झाला आहे. राजाने राजवैद्याला पाचारण केलं. आपण घोड्यावर स्वार झाला. राजवैद्य आणि काही अधिकाऱ्यांना
घेऊन राजा त्या जंगलात गेला. पाहतो तर काय, एक तेजपूज संन्यासी जणू ध्यानस्थ बसला आहे. राजाने राजवैद्याला आदेश दिला, वैद्यराज बघा बरं काय झालं यांना इथे. राजवैद्याने त्या तपस्व्याची म्हणजे गोपाळबासांची नाडी पाहिली आणि सांगितलं, महाराज हा भूकबळी आहे. राजा म्हणाला, कसं शक्य आहे, आपण तर अन्नक्षेत्र मांडले. वैद्यराज म्हणाले, महाराज माझी नाडी परीक्षा खोटी होणार नाही, चौकशी करून बघा हवं तर. राजाने अन्नक्षेत्र अधिकाऱ्याला ताबडतोब बोलावून घेतला आणि त्याला विचारलं, काय रे, हे आपल्या अन्नक्षेत्रात जेवण्यासाठी आले होते ना? तो म्हणाला, महाराज हे साधू आपल्या अन्नक्षेत्रात आले किंवा नाही हे मला सांगता येणार नाही, परंतु द्वारपालांना निश्चित माहिती असेल. द्वारपालांना पाचारण करण्यात आलं. आल्या आल्या एक द्वारपाल म्हणाला, महाराज हे बाबा आपल्या यज्ञात 3 दिवस भिक्षेला आले, परंतु यांना कुणीच भिक्षा दिली नाही, कारण तुमचा आदेश होता. न राहून 1 दिवस मी अधिकाऱ्याला म्हणालो सुद्धा, काय होतं एखाद्याला दिलं तर. पण हे मला म्हणाले, ज्यानं त्यानं आपल्या लायकीनं वागावं, त्यामुळे आज हे महात्मे मरण पावलेत. राजा म्हणाला, अरे चांडाळांनो, द्यायचं असतं ना, काय उपयोग झाला अन्नक्षेत्र मांडून. राजाचं संभाषण चालू असतानाच मेघ धोधो वर्षत होते. राजाने गोपाळ पंडिताची शुश्रूषा चांगली केली, परंतु त्याने अन्नक्षेत्र ताबडतोब बंद केलं. लोकांनाही आता त्याची गरज राहिली नव्हती, कारण पाऊस सोंडाधारी वर्षत होता. राजा मनात काय म्हणाला, जणू तो संन्यासी पाऊस घेऊनच आला. त्याचे पाय या भूमीला लागले आणि वरून राजानेही आपला आनंद व्यक्त केला, परंतु आलेल्या चांगल्या संधीचा फायदा आपल्याला घेता आला नाही. अभागी आहोत आपण, दुसरं काय. अशा प्रकारची ही गोपाळ पंडितबासांची कथा या ठिकाणी समाप्त होत आहे. अशाच प्रकारे दंते गोपाळबास पंडितांनी ज्याप्रमाणे परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करीत आपला परमेश्वराच्या वियोगामध्ये ध्येय क्षेपला, असंच ईश्वराच्या आज्ञेचं पालन आपल्यालाही घडो. आपलाही ध्येय ईश्वराच्या वियोगात जाऊ, आपल्याला ध्येय क्षेपणं घडो. अशा प्रकारची शुभकामना आपण एकमेकांसाठी व्यक्त करीत, ईश्वरचरणी प्रार्थना करीत या कथाकथनाला पूर्णविराम देऊया. झालेले शिवश्री चक्रधरार्पण करून या ठिकाणी थांबूया. दंडवत प्रणाम हो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत.